राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल झालेले असून उदयनराजे यांनी अमित शहा यांच्याकडे वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती आहे। सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम आहेत आणि उदयनराजे यांना अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आलाय। कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम असून आज अमित शहा त्यांना आता वेळ देणार का, त्यांची भेट अमित शहांसोबत होणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। तर प्रशांत, आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना अजित पवारांच्या चिन्हावरून निवडणूक लढवण्याचं सांगण्यात आलंय, मात्र त्यांना कमळ चिन्हावरच म्हणजे भाजपकडनंच ही निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी आज अमित शहांकडे वेळ मागण्यात आली आहे। त्यांना ही वेळ देण्यात आली आहे का? अमित शहांसोबत त्यांची भेट होईल का? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, राज्यसभा सदस्य उदयनराजे हे भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये साधारणतः जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला होता त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक जी पोटनिवडणूक होती ती देखील भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढली होती। त्यानंतर ते सक्रिय भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत। असं असताना ज्या पद्धतीने आता सातारा लोकसभा निवडणूक लढल्यावरती उदयनराजे ठाम झालेले आहेत आणि ठाम असताना आता त्यांना एक सल्ला देण्यात आलेला आहे की अजित पवार यांच्या तिकिटावर चिन्हावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती पुन्हा एकदा आपण निवडणूक लढवावी अशा प्रकारचा सल्ला देण्यात आलेला आहे। त्याचा विरोध करण्याकरिता उदयनराजे भोसले हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। कारण रात्री उशिरा ते दिल्लीत आल्याची माहिती आहे। त्यांनी अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची वेळ मागितलेली आहे। आज अमित शहा त्यांना वेळ देतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पण ज्या पद्धतीनं महायुतीतील दोन घटक पक्षांमधील जो उमेदवार आहे यामधला जो वाद निर्माण झाला आहे, याच प्रकारचा वाद अमरावतीमध्ये देखील आहे आणि आता जो साताऱ्यामध्ये देखील असाच प्रकारचा वाद सुरू आल्यामुळे आता यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय तोडगा काढतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। निश्चितच प्रशांत, सगळे अपडेट्स दिल्लीतले तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद।